गेल्या अनेक दिवसांपासून पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम सुरू आहे. गेल्या काही दिवसात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक भानामतीचे प्रकार घडतायत. असाच एक भानामतीचा प्रकार करवीर तालुक्यातील सांगरूळमध्ये घडलाय. सांगरूळमधील शेतकरी दिनकर शिवाजी कासोटे यांच्या शेतातील बांधावर भानामती केल्याचं आढळून आलंय. भानामतीमध्ये भाताची दुरडी, 21 बिबे, 21 लिंबू आणि टाचण्या मारलेली काळी बाहुली ठेवण्यात आली होती. या भानामतीची माहिती निसर्गप्रेमी दिनकर चौगुले यांनी भानामतीमधील नारळ फोडून खाल्ला आणि लिंबूचा सरबत करून पिण्यात आला आणि चौगुले यांनी भानामतीतील अन्य साहित्य पेटवून दिलंय. विज्ञान युगात भानामतीसारख्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. विज्ञान युगात अशा कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही महत्त्व देऊ नका, असं आवाहन निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी केलंय. आणि जो घाबरतोय त्याला त्याच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्याला आतमनात फाईल तयार होती आणि ती फाईल तयार झाली की त्याला रुकरुक लागते. रुकरुक लागली त्याच्या कुठल्याही कामावर लक्ष लागत नाही. तेव्हा ही लोकांनी ही जे काय कल्पकल्पित गोष्टी आहेत त्या लोकांनी ही विज्ञान युग चालू आहे, विज्ञान खरं जाणून घ्यायला पाहिजे. हे खरं आहे की खोटं आहे त्याचं बघायला पाहिजे आणि त्याचा पाठलाग करायला पाहिजे. बाबा हे सगळं खोटं आहे. हे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या अंतर्मनाला ठरवणार हे भूत हे कल्पकल्पित आहे त्या दिवशी तुम्ही असले ह्याला नाद काय करणारच नाही. आता समजा ज्याच्या हे बांधाला आम्ही ठेवलेला आहे, कोणी आणून ठेवलेला आहे, ते जर त्याला ह्याने जर काय व्हायला लागले, ह्याला रुकरुक लागली. आता काय रुकरुक सांगतो, समजा यांचा साधा बांधावरून जाताना पाय जरी घसरला आणि मणक्याला जरा जरी दुखापत झाली, बघा त्यानं मला घालाघाली केली आणि माझं असं चाललंय. आता जी अनकॉन्शियस माइंडमध्ये जी तुमची जी फाईल तयार झाली, ती फाईल जेव्हा ओपन होती ना तेव्हा रोगावर औषधच नाही कुठलं. म्हणून तुम्ही तुमच्या मनातलं विज्ञान युग जागं करायला पाहिजे. ही सगळी किती खोटं आहे हे जाणून घ्यायला पाहिजे आणि हे पायाखाली तुडवायला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी हे सगळ्यांनी तुडवायला पाहिजे. सध्या जो कोण करणार आहे त्याच्या लक्षात यायला पाहिजे की सगळं चुकीचं आहे. हे सगळं मी आता हे चांगलं असतं सगळं घराकडे नेऊन मी खाणार, काय अडचण नाही मला. आता हे लिंबू बघा, सकाळी मस्तपैकी सकाळी चहातनं सकाळी उठल्यावर चहातनं पिळायचं आणि खायचं, चरबी कमी होती. चौगुले यांनी भानामतीमधील साहित्य पेटवून देत अंधश्रद्धा बाळगू नका, तसंच अशा प्रकारांनी घाबरून जाऊ नका असा संदेश दिलाय.